नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद पवार. आज उठून पाणी पिलो. त्यानंतरने आरशासमोर फ्लेक्स वगैरे सुरू झाली आपली. ती करून पटकन बर्फ घेतला आणि तोंडावर घासलं आणि अंघोळीला निघालो. नाश्ता आज चाय चपाती होती, तर मग पटकन चपातीवर तूप फासून गिळायला सुरुवात केली. नाश्ता केल्यानंतर घरच्यांनी काम सांगितलं, मग काय करायला तर लागणारच. आपल्या रिक्षाच्या बॅटरीतलं पाणी संपलं होतं, तर मग चला म्हणलं गाडी काढली आणि निघालो बाहेर. सुट्टीच्या दिवशी वातावरण एवढं रोमॅन्टिक होतं, कसं काय होतंय काय माहिती. मग पोहोचलो, बॅटरीच्या दुकानापाशी गेलो, बॅटरीचं पाणी वगैरे घेतलं, तिथून निघालो घराकडं. मग आलो घरी, रिक्षाची चावी आणि पाणी वगैरे घेतला, ₹1चा डॉलर घेतला आणि निघालो रिक्षाकडे. रिक्षामध्ये गेलो, पटकन पाना घेऊन नट वगैरे उघडून त्या ₹1च्या डॉलरने ते स्क्रू उघडून पटकन पाणी वगैरे टाकून घेतलं बॅटरीमध्ये. मग आलो घरात जरा टाइमपास वगैरे सुरू झाला. त्यानंतर पटकन टीव्ही लावला. टीव्हीवर आपला तारक मेहता बघितल्याशिवाय सुट्टी असली सुट्टीसारखी वाटत नाही. सुट्टीची त्यानंतर घरचे म्हणले की मूवी लावूया एखादी. कंचना 2 लावला. कंचना 2 बघून वगैरे भूक लागली जरा. लाईन मागवलं, बर्गर आणि फ्राईज मागवले. बर्गर आणि फ्राईज खाऊन पिक्चरचा एंड केला. निघाला पथकात पोहोचलो तर तिथं काय बघतोय, अरे 2 गटांमध्ये चिडवी चालली होती. चला म्हणलं मग आपल्या गटामध्ये सामील होऊन ढोल वाजवायला सुरुवात केली. थोड्या वेळाने मित्र म्हणला की मला ढोल वाजवायचं सोडतोस काय. म्हणलं वाजव भाऊ बिंदास. मग घ्या, तुमचा भाऊ कसला शांत बसतोय. तुमचा भाऊ घेतला, हातोडी घेतली तुमच्या भावाने आणि ढोल वाजवायला सुरुवात. ढोल वाजवून वगैरे झालं, त्यानंतर वादन वगैरे संपलं. मॅनेजमेंटवाला आपला सुशांत भाऊ बसला टी शर्ट वाटायला. एका साईडला टी शर्ट वाटणं चालू होतं आणि दुसऱ्या साईडला पोरींचे फोटोशूट. मग आलो घरी, तुमच्या भावाला भूक लागली होती खूप. मग बसलो आपण जेवायला. जेवण वगैरे झालं आणि मग घेतलं झोपायला. गेलो झोपायला. तर असा माझा दिवस होता मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.